मराठवाड्यासाठी आणखी 1346 कोटींचा निधी मंजूर करण्यात आलाय। पूरग्रस्त शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार आहे। मराठवाड्यासाठी आतापर्यंत 2829 कोटींचा निधी दिला गेलेला आहे आणि त्यामध्ये आता आणखी निधीची भर घालण्यात जात आहेत। म्हणजे त्यांच्या कर्जमाफीच्या पैशांपेक्षा जास्त पैसे हे आम्ही थेट खात्यांमध्ये शेतकऱ्यांना देतो आहोत। याच्या व्यतिरिक्त 6000 रुपये राज्याच्या राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक बातम्या। पीक विमा नुकसान भरपाई महत्त्वाची बातमी आलेली आहे। काल 5 जिल्ह्यांमध्ये नुकसान भरपाई पीक विम्याचा पहिला टप्पा वाटप झालेला आहे। पुढच्या कोणत्या जिल्ह्यात वाटप होणार सर्व काही माहिती बघायला मिळेल। त्याकरिता आता फक्त ठळक बातम्याचा हा व्हिडिओ एकदम शेवटपर्यंत बघा। चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेलला ऑल वरती नक्की टाका। आता पीक विमा वाटप होणाऱ्या याद्या कर्जमाफी संदर्भातील सर्व बातम्या सविस्तर पाहूयात। महत्त्वाची बातमी आहे। जिल्ह्याला 317 कोटी रुपये, शेतकऱ्यांना मोठा दिलासा। डायरेक्ट पैसे डीबीटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार। लासलगाव या बाजार समितीमध्ये सोयाबीनची विक्रमी आवक। सध्यास्थितीला शेतकऱ्यांना दराची चिंता। 4000च्या आसपास बाजारभाव मिळत आहे। सध्या जर विचार केला तर चांगला दर मिळावा अशी शेतकऱ्यांची देखील मागणी आहे। शेतकरी मित्रांनो, कर्जमाफी संदर्भातील अपडेट आहे। शेतकरी कर्जमाफीची रक्कम 6 आठवड्यामध्ये देऊन टाका असे न्यायालयाने सांगितले आहे। जर हा निर्णय आता सरकारच्या माध्यमातून जाहीर झाला तर राज्यातील बऱ्याच शेतकऱ्यांना चांगला दिलासा देखील मिळू शकतो। महत्त्वाचे अपडेट, केवायसी मुळे लाडक्या बहिणींची दिवाळी अंधारात। राज्य सरकारने तात्काळ पर्यायी व्यवस्था निर्माण करावी अशी मागणी आहे। ई-केवायसीची अडचण येत असल्यामुळे सध्या स्थितीला चिंता। महत्त्वाची बातमी, पीक विमा नुकसान भरपाई वाटप होणारे जिल्ह्यांच्या याद्या आता जाहीर झालेल्या आहेत। आता यादीत तुमच्या जिल्ह्याचं नाव आहे का, तालुक्याचं नाव आहे का नाही सर्व काही बघायला मिळेल। त्याकरिता फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत आता बघत चला। तुमच्या जिल्ह्याचं नाव देखील कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा। आलेल्या माहितीनुसार हिंगोलीमध्ये वाटप सुरू झालेलं आहे। कळमनुरी तालुक्यामध्ये 10,000 शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 11 कोटी रुपये सध्या स्थितीला वाटप सुरू। 2017च्या कर्जमाफीतील 5800 कोटी 6 आठवड्यामध्ये द्या। छत्रपती संभाजीनगर खंडपीठांचे आदेश बघायला मिळत आहेत। 6.5 लाख शेतकऱ्यांना दिलासा यामधून मिळण्याची शक्यता आहे। हा निर्णय जर आता घेण्यात आला तर पुढच्या आठवड्यामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांना दिलासा मिळू शकतो। 5 लाखांपेक्षा अधिक शेतकऱ्यांचा यामध्ये समावेश आहे। शेतकरी मित्रांनो, कर्जमाफी व्हायला पाहिजे की नाही तुम्हाला काय वाटतंय कमेंटच्या माध्यमातून तुमची प्रतिक्रिया देखील नक्की कळवा। परभणी जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी पुरामुळे खचल्या 215 विहिरी। लवकरात लवकर आता या ठिकाणी मदत देण्यात यावी। 30,000 रुपयांची मदत। हिवाळी अधिवेशन नोव्हेंबरच्या अखेरच्या आठवड्यात होण्याची शक्यता आहे। हिवाळी अधिवेशनामध्ये कर्जमाफीबाबतचा निर्णय होणार का? सरकारने जर निर्णय घेतला तर शेतकऱ्यांना दिलासा। कापसाची आवक अल्प, सध्या स्थितीला हमीभावाच्या घोषणाच बघायला मिळत आहेत। खानदेशामध्ये अद्याप दर दबावतच दिसून येत आहेत। सध्या स्थितीला दरामध्ये घसरण। महत्त्वाची अपडेट आहे, दरात ही घट। शेतकरी कसा जगणार? शेतकऱ्यांची पिकं सध्या स्थितीला चिंतेच्या अवस्थेमध्ये। सध्या स्थितीला मोठ्या पावसाने नुकसान। कांदा बाजारपेठ 11 दिवस बंद, शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान। सध्या स्थितीला शेतकऱ्यांना मोठा फटका आता बसणार आहे। बळीराजा जिद्दीने पुन्हा उभा राहील, कृषी मंत्री दत्तात्रय भरणे असं म्हटलेलं आहे। लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर मदत वाटप देखील होणार। अवकाळीग्रस्त मदतीपासून वंचित, ई-केवायसी अभावी 17 कोटी रुपयांचे अनुदान पडून ई-केवायसी न केल्यामुळे ही स्थिती बघायला मिळत आहे। शेतकरी मित्रांनो, ई-केवायसी करून घ्या। उर्वरित राहिलेले 17 कोटींचे अनुदान थेट तुमच्या बँक खात्यावरती नक्की जमा होईल। महत्त्वाची बातमी आहे, आजपासून नुकसान भरपाई मिळणार। अखेर शेतकऱ्यांना मिळणार दिलासा। आता बँका देखील सुरू होणार आहेत। आलेल्या माहितीनुसार या ठिकाणी बघू शकता यादी देखील आलेली आहे। ही बातमी टीव्हीवरती काल आल्याचं देखील बऱ्याच जणांनी बघितलं असेल। यामध्ये जिल्हे बघा, सातारा जिल्हा याही ठिकाणी आता 18,000 ते 22,000 रुपये मिळणार आहेत। दुसरा जिल्हा कोल्हापूर जिल्हा। कोल्हापूर जिल्ह्यातील पण शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे जमा होणार आहेत। त्यानंतरचा धाराशिव जिल्हा, तसेच कळंब तालुका, तसेच इकडे बघू शकता बार्शी तालुका पैसे वाटप अखेर सुरू झालेलं आहे। तसेच बीड जिल्ह्याचं पण नाव यादीमध्ये आलेलं आहे। अजून जिल्ह्यांची यादी पुढे बघणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। शेतकरी मित्रांसाठी महत्त्वाची माहिती, जर तुम्हाला यावेळेस हरभरा पिकातून अधिक उत्पन्न मिळवायचे असेल तर एक वेळेस इनोव्हेज 81 ही हरभऱ्याची व्हरायटी तुम्ही नक्कीच घेऊन बघू शकता। हवामान अभ्यासक पंजाब रावडक यांनी देखील मोठ्या प्रमाणात या व्हरायटीच्या माध्यमातून उत्पन्न मिळवल्याचं देखील आपल्याला बघायला मिळालेलं आहे। अधिक माहितीसाठी खाली संपर्क आहे। इनोव्हेज 81 या व्हरायटीचे जर तुम्ही उत्पन्न घेतले तर कमी खर्चामध्ये अधिक उत्पन्न शेतकऱ्यांना मिळणार।
महत्त्वपूर्ण बातमी आहे. आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सरकारने हेक्टरी 50,000 रुपयांची मदत द्यावी अशी मागणी करण्यात येत आहे. अतिवृष्टी तर काही ठिकाणी ढगफुटी सदृश्य पाऊस झालेला आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या मदतीची गरज पडणार आहे. सोयाबीन पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे, तर कापूस पिकाचे देखील प्रचंड नुकसान झालेले. शेतकऱ्यांना हेक्टरी 50,000 रुपये आता सरसकट वाटप करण्यात यावे, जेणेकरून शेतकऱ्यांची दिवाळी देखील गोड होईल. सध्या स्थितीला महत्त्वाचे अपडेट आहे. कारखान्यांना नोटीस द्या. साखर संचालक डॉक्टर केदारी जाधव यांच्या प्रादेशिक साखर संचालकांना देखील सूचना बघायला मिळत आहेत. साताऱ्याचे 3 आणि सोलापूरमध्ये 2 कारखाने सध्या स्थितीला सुरू आहेत. महत्त्वपूर्ण बातमी. निराधार योजनेतील 9,000वर लाभार्थी अद्याप KYC विना बाकी आहेत. जिल्ह्यामध्ये सध्या स्थितीला आधार प्रमाणीकरणाचे प्रमाण 95.4%. KYC न केल्यास अनुदान होणार बंद. KYC करा. पिकांचे मातेरे. सध्या स्थितीला ही परिस्थिती. बाजारातही भाव मिळेना. शेतकऱ्यांसाठी यंदा काळी दिवाळी म्हटलं तरी हरकत नाहीये. सध्या स्थितीला सोयाबीनला देखील कमी बाजारभाव. नेमका 5,000 रुपयांच्या पुढे कधी बाजारभाव मिळणार? शेतकऱ्यांच्या मनामध्ये प्रश्न. सध्या स्थितीला सोयाबीनचे दर 4,200 ते 4,300 रुपयांपर्यंत काही ठिकाणी आहेत. महत्त्वपूर्ण बातमी आहे शेतकऱ्यांसाठी. राज्य सरकारच्या माध्यमातून निर्णय जाहीर. पीक विमा नुकसान भरपाई वाटप होणारे पुढील जिल्हे आता जाहीर झालेले आहेत. त्यांची नावे या ठिकाणी आलेली आहेत. आता यादीत तुमच्या जिल्ह्याचं नाव आहे का नाही लक्ष देऊन बघा. तसेच तुमच्या जिल्ह्याचं नाव कमेंटमध्ये नक्की सांगा. तुमच्या जिल्ह्याची बातमी पीक विम्याची नक्की दिली जाईल. आलेल्या माहितीनुसार परभणी जिल्ह्यासाठी 245 कोटी 64 लाख रुपये आता वाटप सुरू झालेलं आहे. नांदेड जिल्ह्यासाठी 28 कोटी 52 लाख रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात आता वाटपाला सुरुवात होत असल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. मागच्या वेळेस शनिवार रविवार असल्यामुळे शेतकऱ्यांना मदत मिळू शकली नाही, मात्र आता बँका देखील सुरू असल्यामुळे शेतकऱ्यांना काळजी करण्याची गरज पडणार नाहीये. तर यामध्ये परभणीसाठी देखील चांगला निधी जाहीर झालेला आहे. अजून कोणत्या जिल्ह्यात वाटप होणार पुढे माहिती बघणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. शेतकरी कर्जमाफीविषयीची महत्त्वाची अपडेट आहे. आता नेमका शेतकऱ्यांच्या मनात असा प्रश्न होता की जी कर्जमाफी होणार आहे, जे न्यायालयाने आदेश दिले त्यामध्ये कोणते शेतकरी आहेत? तर इकडे बघा, 6 आठवड्यामध्ये लाभार्थी शेतकऱ्यांना आता उच्च न्यायालयाने कर्जमाफी देण्याचे आदेश दिलेले आहेत. यामध्ये ही माहिती स्पष्ट पडेल. शेतकऱ्यांच्या दुःखामध्ये सहभागी होणार. दिवाळीनंतर मुख्यमंत्र्यांची भेट घेणार. शरद पवार असं म्हटलेलं आहे. त्यांनी सांगितलं की शेतकऱ्यांच्या दुःखात सहभागी होणार आहेत. तसेच आता शरद पवार यांनी अशा दिलेल्या माहितीनुसार मुख्यमंत्र्यांची लवकरच भेट. कर्जमुक्ती वाढीव भरपाईसाठी बुधवारी गावोगावी आंदोलने. सध्या स्थितीला कर्जमुक्ती तसेच वाढीव भरपाईसाठी आता बुधवारी गावोगावी आंदोलने देखील बघायला मिळणार आहेत, असा इशारा आता देण्यात आलेला आहे. सध्या स्थितीला कर्जमाफी लवकरात लवकर करण्यात यावी अशी मागणी देखील आता धरण्यात आलेली आहे. कर्जमाफीचा निर्णय घेतला तर शेतकऱ्यांना चांगला दिलासा मिळणार. अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांना पालकमंत्री अजित पवार यांच्याकडून दिवाळी भेट. 577 कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर झालेले आहे. त्यामुळे अजित पवार यांचे शेतकऱ्यांनी मानले आभार. बीड जिल्ह्याचे ते पालकमंत्री आहेत, तर त्यांनी बीड जिल्ह्यासाठी जास्त निधी जाहीर केला. विभागामध्ये अतिवृष्टीग्रस्तांना 1,474 कोटी रुपयांची भरपाई. सध्या स्थितीला जर विचार केला तर आता ही भरपाई वाटप सुरू झालेलं आहे. यामध्ये बरेच जिल्ह्यांचा समावेश घेतलेला असून आता त्यांची यादी आलेली आहे. पुढे तुम्हाला नावे सांगणार आहे, त्यासाठी आता फक्त लक्ष देऊन व्हिडिओ बघत चला. 1,474 कोटी रुपयांचं नवीन पॅकेज. बीड जिल्ह्यासाठी 102 कोटी 63 लाखांचा मदत निधी मंजूर झाल्याने शेतकऱ्यांना मिळतोय दिलासा. पहिला टप्पा जाहीर झालेला आहे. इकडे बघा, आता बीड जिल्हाच नाही तर बरेच जिल्हे आता यामध्ये बघायला मिळत आहेत. तसेच आलेल्या माहितीनुसार दुसऱ्या क्रमांकाचा जिल्हा लातूर पण बघायला मिळत आहे. लातूर जिल्ह्यासाठी पण निधी जाहीर झालेला असून लातूर जिल्ह्यातील निलंगा औसा तालुक्यातील देखील शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पूर्ण पैसे आता जमवणार आहेत. त्यानंतर बीड जिल्ह्यातील केज, गेवराई, धारूळ, माजलगावचा भाग असेल, तसेच पाटोदा, आष्टी या ठिकाणच्या सर्व तालुक्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पूर्णपणे मदत आता जमा करण्यात येणार आहे. त्यानंतर वडवणी तालुक्याचा देखील यामध्ये समावेश आहे. शिरूर, कासार तालुक्याचा देखील समावेश असून या सर्व तालुक्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात आता पैसे थेट बँक खात्यामध्ये जमा करण्याचे सरकारचे आदेश. शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी प्रशासनाची सध्या स्थितीला रात्र जागून बघायला मिळत आहे. तहसीलदार, शेखेंसह कर्मचाऱ्यांची दिवस रात्र काम सुरू असून आता शेतकऱ्यांची दिवाळी गोड होण्यासाठी याद्या अपलोड होताच पैसे आता जमवणार आहेत. याद्या अपलोड होण्याचं काम सध्या सुरू आहे. सध्या स्थितीला बीड जिल्ह्यामध्ये ही प्रोसेस सुरू असून शेतकऱ्यांच्या बँक खात्यात दिवाळी आधी पैसे वाटपाचं नियोजन केलेलं असून आता हे पैसे मिळणार का, असा देखील प्रश्न उपस्थित.
महत्त्वपूर्ण बातमी आहे। सरसकट मदतीच्या नावाखाली शेतकऱ्यांची फसवणूक, चुकीचे पंचनामे आणि तुटपुंजा मदतीवर बोळवण सध्यास्थितीला काही ठिकाणी बघायला मिळत आहे। सरसकट मदतीच्या नावाखाली शेतकऱ्यांची फसवणूक असल्याचं शेतकऱ्यांचा देखील दावा आहे, अशी माहिती। शेतकरी मित्रांनो, महत्त्वपूर्ण अपडेट आलेली आहे। शेवटची एक महत्त्वाची अपडेट म्हणजे आता पीक विमा नुकसान भरपाईचा पुढील टप्पा कोणत्या जिल्ह्यात जमा होणार, आता पुढच्या याद्या सरकारकडून स्पष्टपणे जाहीर झालेल्या आहेत। या ठिकाणी बघा, अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी 847 कोटींची मदत जाहीर, पालकमंत्री विखे पाटील यांनी माहिती दिली। पालकमंत्री विखे पाटील यांनी सांगितलं की ही मदत आता वाटप सुरू केलेली असून प्रत्येक शेतकऱ्याच्या बँक खात्यात पैसे जमा होतील। कोणाला पीक विमा 18,000 मिळेल तर कोणाला नुकसान भरपाई 18,500 रुपयांपर्यंत मिळेल। त्यामुळे शेतकऱ्यांनी काळजी करायची नाही। तातडीने पैसे वाटप सुरू केल्याने शेतकऱ्यांना आता दिलासा मिळतोय। आता डायरेक्ट 847 कोटी रुपयांचं मदतीचं पॅकेज जाहीर केलेलं आहे। यामध्ये अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना चांगला दिलासा मिळणार आहे। चांगली मोठी खुशखबर देखील आपण म्हणू शकतो। अजून माहिती आपण सविस्तरपणे पुढे पाहूयात। महत्त्वाचे अपडेट आहे। सप्टेंबर महिन्यातील अतिवृष्टीचा परिणाम, उत्पादनामध्ये घट, फूल उत्पादनेमध्ये देखील ही स्थिती बघायला मिळत आहे। फूल उत्पादकांचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे। त्यामुळे आवक कमी आहे, त्यामुळे दरामध्ये काही ठिकाणी तेजी सध्या स्थितीला आहे। सर्वच भाज्यांचे दर देखील वाढले। महत्त्वाची बातमी, शेतकऱ्यांची मदत वळवायची नाही, सद्यस्थितीला बँकांना जिल्हा अधिकाऱ्यांचा इशारा। सद्यस्थितीला शेतकऱ्यांचे बँक खाते होल्ड करण्यास कारवाई आता करण्यात आलेली आहे, अशी माहिती देखील त्यांनी दिली। शेतकरी मित्रांनो, सोयाबीनला एकरी 1,500चा तोटा, आम्ही जगायचे तरी कसे, शेतकऱ्यांचा सवाल बघायला मिळत आहे। सोयाबीनला नेमका चांगला बाजारभाव कधी मिळणार, असा प्रश्न शेतकऱ्यांकडून उपस्थित करण्यात येत आहे। अतिवृष्टीग्रस्तांना अनुदान वाटप, प्रति हेक्टरी 8,500 रुपये भरपाई, 87,000 शेतकऱ्यांना थेट लाभ। अतिवृष्टीग्रस्तांना अनुदान वाटप आता बघायला मिळत आहे। या ठिकाणी याद्या आलेल्या असून इकडे बघू शकता, यामध्ये जालना जिल्ह्याचा देखील समावेश आहे। जालना जिल्ह्यात पण पैसे मिळणार आहेत। त्यानंतर मंठा तालुका आहे, याही ठिकाणी पैसे वाटप होणार आहेत। सोनपेठ तालुका बघायला मिळत आहे। सोनपेठ तालुक्यातील देखील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात डायरेक्ट आता पैसे हे जमा होऊन जातील, त्यामुळे काळजी करायची नाही। घनसावंगी तालुका, याही ठिकाणी पैसे आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहेत। परतूर असेल, त्यानंतर अंबड, पैठण तालुका असेल, याही ठिकाणी शेतकऱ्यांना पैसे वाटप अखेर आता सुरू झालेले आहे। महत्त्वाची बातमी, सफाई कामगारांची थकबाकी रखडली, आंदोलनाचा इशारा। नगर परिषद सफाई कामगारांची दिवाळीपूर्वी 2% थकबाकी देण्याची मागणी आहे, ती रखडलेली असून आता अशी मागणी त्यांनी काल केलेली होती। जर आता लवकरात लवकर थकबाकी दिली तर त्यांना देखील चांगला दिवाळीमध्ये दिलासा मिळणार। कापसाची आवक, अल्प हमी भावाच्या फक्त घोषणात, सध्यास्थितीला कापसाची आवक तर कमी आहे, मात्र कापसाला दर देखील कमीच मिळतोय। कापसाला चांगला बाजारभाव मिळावा, शेतकऱ्यांची मागणी देखील बघायला मिळत आहे। खानदेशामध्ये कापसाची आवक कमी जास्त प्रमाणामध्ये सुरू। शेतकरी मित्रांनो, आजच्या ठळक बातम्या कशा वाटल्या ते देखील कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा। तसेच आता आपण या चॅनलवरती पीक विमा नुकसान भरपाई, हवामान अंदाज तसेच राजकारणातील महत्त्वाचे अपडेट, मराठा ओबीसी आरक्षणासंदर्भातील काही महत्त्वाच्या अपडेट्स आलेल्या या चॅनलवरती आपण देत असतो। अशा अपडेट रोज या चॅनलवरती तुम्हाला नक्की बघायला मिळतील। तर भेटूया येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।